चिठ्ठ्यामधून जे संघ येतील त्यांचा सामना होईल आणि उरलेल्यांचा एक सामना सेमीफायनल. ओके, धन्यवाद. चला 3 ओव्हरचा सामना आहे. ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी योगेश चिकणे सरांचा आवाज. बरोबर आहे. तर नक्कीच मित्रांनो, कोपरवासियांनो, तुमची जी प्रीमियर लीग चालू आहे, नक्कीच या प्रीमियर लीग साठी सर्व टीम जर आम्ही बघितली, ऑफिशियल टीम पंच संदीप पाटील असो, दिनेश भामरे असो, सुनील घरत असो, समालोचक काळीराम दादा केने असो, आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम असो आणि मी, हे सर्व एक्सपर्ट माणसं आहेत आणि याच्या माध्यमातून तुम्हाला जो सल्ला दिला जाईल तुमच्या लीगसाठी किंवा नियमावली समजवली जातील त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मात्र फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करतील, मात्र पूर्ण निर्णय तुमच्या हातात असेल आणि त्याच अनुषंगाने सर्व टीमचा ऐकून आपण नक्कीच निर्णय मांडलेला आहे की हा षटकांचा 3 राहील सामना. पाणी यष्टांना व्यवस्थित तिथे रोवण्यासाठी पाण्याची मागणी केलेली आहे. पाणी घेऊन जा जेणेकरून आपल्या यष्ट्या स्टंप आहेत ते व्यवस्थित तिथे राहतील. तर नक्कीच पहिले सामने मित्रांनो आपण 3 षटकांचे खेळूया जेणेकरून तुम्हाला अंतिम सामना किंवा सेमीफायनलचे सामने 4 षटकांचे खेळायला मिळतील आणि जर वेळ आपल्याकडे असला तर शेवटचा सामना अंतिम सामना 6 षटकांचा खेळू. आधीच आपण जर वेळ वाचवला तर त्याचा फायदा आपल्याच होणार आहे. तर होते सुरू कोपर प्रीमियर लीग. तर या संघात मित्रांनो या स्पर्धेत एकंदरीत 6 संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. कालपासून आपण बघितले MI स्पोर्ट, त्यानंतर RS, भूमी डेव्हलपर्स, MK, म्हात्रे वॉरियर्स आणि लायन किंग. सामना सुरू करा पंच. आपण वेळ वाचवलेला जो आहे तो लगेच आपल्याला कुठेतरी भरपाई त्याची करायची आहे. कारण आपण बघा 3 षटकांचा सामना केलेला आहे. जे 2 षटक आपण कमी केलेले आहेत कृपया त्याची भरपाई आपण कुठेतरी करूया जेणेकरून सहकार्य करा. आपलेच 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्यापैकी एखादा संघ असू शकतो आणि 4 षटकांचा सेमीफायनलचा सामना खेळण्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर पहिल्यापासून सहकार्य करा. टीम मीटिंग वारंवार घेऊ नका. आमचे ऑफिशियल पंच दिनेश भामरे, सुनील घरत नक्कीच वारंवार ताकीद द्या. MI संघाने 3 सामने खेळले. या 3 सामन्यामध्ये त्यांना 3ही वेळा पराभूत व्हावं लागलं. RS संघ ज्याने 3 सामने खेळले त्या 3 सामन्यापैकी 1 सामना विन झाला. त्यानंतर 2 सामने ते पराभूत झाले. भूमी डेव्हलपर संघाने पहिला सामना हरले त्यानंतर मात्र कमबॅक केला आणि 2 सामने जिंकले. MK संघाने 2 सामने पहिले सुरुवातीचे जिंकले त्यानंतर मात्र 3ऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. MI संघ लगातार 3 सामने पराभूत झालेले आहेत आणि हा सामना म्हणजे त्यांच्यासाठी करो या मरो, डू ऑर डाय संधी आहे. 2 सामने जर तुम्ही जिंकले अजून तर मग मात्र तुम्ही येऊ शकताय. इतर संघांच्या वाईटावर तुम्हाला राहावं लागेल. चला पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर येईल. चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवात काय झाली आजच्या दिवसातील? सुरुवात झालेली आहे निर्धाव चेंडूने. 10:35 आमच्या एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांनी सेट केलेले आहेत. सुनील पाटील, जतीन मळवी आणि गोलंदाजी मार्गावर रोहित म्हात्रे. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू लगातार निर्धाव. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. 40+ हे गोलंदाज आणि 40+ क्रिकेट मधीलच फलंदाज. स्ट्राईक मला तर वाटते घेण्यात कुठेतरी चुकी झालेली दिसते. कारण नॉन स्ट्रायकरचा फलंदाज जतीन सांगतोय की मला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करा आणि स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय.
आपला ड्राईव्ह केलाय जातोय चकवून क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमारेषे जवळ चांगलं क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळलेला आहे रोनाल्डो स्टाईल चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. एमआय संघाने आता मात्र दावेदारी पेश केले. असं वाटलं होतं की चेंडू ढकलत 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 चाले का शेवटच्या क्षणी मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या अंगात रोनाल्डो आला फुटबॉलपट्टू आणि पायाने चेंडूला सीमारेषे बाहेर. तर अविरंगोला पाहायला मिळाला. ते 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर खाते उघड केले सुनील. इथे मात्र पुन्हा एकदा कट केलंय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 5. हसऱ्या चेहऱ्याने बघा चौकार दिल्यानंतर फलंदाजाच्या चेहऱ्यावर किती हास्य आले. सुनील पाटीलच्या 4 धावा त्यांच्या खात्यात जमा झाल्या. त्यानंतर 1 धाव म्हणजे 5 धावा त्यांच्या खात्यात जमा झाल्या. एमआय लाईफस्टाईल संघाला 3 पराभव पत्करायला लागलेले आहेत. या सामन्यामध्ये विजय पाहिजेच. डावखुरा जतीन मडवी हॅलो डाव्या एसटी बाहेर चेंडूला शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. शपल क्रॉस झाला होता फलंदाज. यानंतर लगेच आपण तयार राहायचं आहे. लायन किंग आणि प्रतिस्पर्धी असेल MK. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूला चांगलं एसटी रक्षण तिथे पाहायला मिळेल. झेल घेण्याचा संधी होती का. हॅलो एसटी रक्षकाच्या हालचालीवरून असं वाटलं होतं की झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पंचांनी शेवटी इशारा दिला की बाईकच्या स्वरूपात हा चेंडू एका धावेने जातोय. 1 धावेने संघाची धावसंख्या पोचते. प्रत्येक चेंडू मागे 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. 5 धावांवर सुनील पाटील. तर जतीन यांना 2 चेंडू खेळण्याची संधी मिळाली मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. तर नक्कीच रिटायर होतोय सलामीवीर सुनील पाटील. आपली कामगिरी त्यांनी फत्ते केली. 4 चेंडू खेळले 5 धावा त्याच्यामध्ये 1 चौकार. डावखुरा जतीन मडवी खाते उघड करायचे. 3 चेंडू खेळलेला अजून 1ही धाव त्यांच्या खात्यावर नाहीये. बाईकच्या स्वरूपात 1 धाव आले होते शेवटच्या चेंडूवर. एसटी रक्षक चेतन आता मात्र अतिशय सुरेख फटका आणि येतो या दिवसातील सुपर संडे मधील सुपर षटकार. दोन चेंडू निर्धाव खेळला होता. 3 चेंडू निर्धाव केला होता. बाईकच्या स्वरूपात 1 धाव आली होती. त्यानंतर मात्र ती शांतता होती वादळापूर्वीची. आता आलं हे वादळ जतीन रूपी वादळ. राजेश भोईर पुन्हा एकदा जतीनसाठी. ये मानने वाले ये रुकने वाले नहीं. हा जातोय पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषे बाहेर षटकार. काय फलंदाजी आहे. थँक्यू संदीप पाटील मॅन फ्रॉम जून अंदुरकी. पंच
डीजे ऑपरेटर, क्रिकेटपट्टू, एक चांगलं व्यक्तिमत्व, सर्वच भूमिका त्यांच्यामध्ये बघा. सध्या आमचे संदीप पाटील ऑपरेटिंग करताना. जतीन बघूया हॅट्रिक साधतोय का. आजच्या दिवसातील पहिली षटकारांची हॅट्रिक जतीनच्या बॅटमधून येते का. धोका असेल राजेश भुईरवर, मात्र संधी असेल जतीनला. हवेत 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 आहे क्षेत्ररक्षक खाली. हो, पकडली गेली झेल आणि ते खेळ संपुष्टात येते जतीन मढवीची. सहा दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार, एकंदरीत धावा झालेल्या 18. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलेले आहेत आणि 5 चेंडू निर्धाव. म्हणजे धावा पडून अजूनपर्यंत काढलेल्या नाहीयेत. दुहेरी धावा एकदाही पाहायला मिळाल्या नाहीत. बाउंड्रीच्या रूपाने 3 वेळा चेंडू सीमाबार गेले. चौकार 1, 2 षटकार, त्यानंतर एक बाईकच्या रूपाने सिंगल, त्यानंतर अजूनही राजेश बाद केल्यानंतर थोडा आत्मविश्वास दुणावला असेल राजेश भोरी यांचा. अतुल भोईर येतोय फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा राजेश राईट ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू भांबरे सर आमच्याकडे वळत आहेत. धावसंख्या 19 लॉस ऑफ 2 विकेट्स, 1 विकेट. एक फलंदाज रिटायर. आता मात्र अतिशय सुरेख फटका, दमखम हे बंदे में. काय घडलंय तिथे. सीमारेषे लगत झेल पकडलेला आहे. चेतन घरत तिथे आहेत. झालेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. KPL 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावातील काही त्यानंतर गणेशजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणेशजी भोईर सर्वांचं कोपर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सन्माननीय श्री रुपेशजी पाटील, आपणास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. रुपेशजी पाटील. आता मात्र कट केला, लेट कट. क्षेत्ररक्षक तेथे आहे डीप पॉइंटला. चांगले क्षेत्ररक्षण होईल, चांगली फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा आपल्या खात्यामध्ये जोडण्याची संधी मिळेल दीपेश मडवी यांना. सन्माननीय श्री रुपेशजी उमाकांत पाटील, आपणास विनंती आहे की आपण या कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे, येऊन या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. उजव्याच्या बाहेर चेंडू पंच भांबरे सर आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धावेचे खून करतात. धावसंख्या 22. दुसरं षटक चालू आहे मित्रांनो. पहिला सामना आपण पाहतोय MI लाईफस्टाईल आणि भूमी डेव्हलपर. चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा संदीप राजेश भोईर. थोडी गोलंदाजी जर आपण बघितली, पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार पेश केले होते जतीनने. त्यानंतर कमबॅक केलं होतं. इथे कमबॅक पाहायला मिळालं. धावसंख्या पोचलेली आहे ती 24. एकंदरीत सन्माननीय हरेशजी पाटील शाखा प्रमुख, आपणासही विनंती आहे की आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. हरेशजी या. हरेशजी 3 षटकांचा सामना आहे. 24 धावा झालेल्या आहेत. एकंदरीत 30 धावांपर्यंत तुम्हाला रोखायचं आहे. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला, भूमी डेव्हलपर्स संघाचा विचार केला आणि या सामन्यात या स्पर्धेत तुम्हाला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर MI लाईफस्टाईल संघाला या षटकात एकंदरीत 40 पर्यंत पोहोचावं लागेल.
कारण तुमच्यासाठी हा सामना करो या मरो आहे. डू ऑर डाय. स्वतःला सिद्ध करावं लागेल. तर मित्रांनो बघा, जेव्हा एखादा माणूस पाण्यात बुडत असतो तेव्हा मात्र त्याला जशी श्वासोश्वासाची गरज असते आणि त्याच्यासाठी त्याची जशी धडपड चालू असते तशी धडपड करायला लागेल आता MI लाईफस्टाईल संघाला. कारण हा संघ बुडत चाललेला जहाज आहे. या जहाजाला जर तुम्ही सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोचवायचं असेल तर नक्कीच या सामन्यात विजयी संपादन करावं लागेल. बुडतं जहाज आणि तारावं लागेल एखाद्या खलाशाला, एखाद्या नावाड्याला. खराब चेंडू, फुलटस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं झेल. मात्र दोन्ही पंचांकडून नोचा इशारा आलेला आहे. 1+1 आणि फ्री हिट सुद्धा असेल. अतिशय सुरेख झेल पकडला होता तिथे. मात्र त्या क्षेत्ररक्षकाला लगेच समजलं की हा नो चेंडू आहे. दोन्ही पंचांकडे त्याचाही लक्ष होता आणि क्षेत्ररक्षकाने असं आपली नजर चौफेर असणं गरजेचं आहे. नाहीतर एखादा क्षेत्ररक्षक आनंदाच्या भरात मध्ये त्या चेंडूला उंच सुद्धा उडवत असतो. उलटा चेंडू पायचीचा अपीलचा फायदा काही होणार नाही कारण फ्री हिट आहे. वैभव पाटील तेज तर्रार गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरी, पंचांकडून लेग बाईची खून आहे. धावसंख्या 27. मी आधीच सांगितले, जर तुम्हाला स्पर्धेत अस्तित्व ठेवायचं असेल जिवंत या सामन्यात तर 40 पर्यंत पोचावंच लागेल. कारण तुमच्या संघाकडे लगातार 3 पराभवांची नामुष्की आहे. पुन्हा एकदा वैभव, आता मात्र तेज तर्रार, क्षेत्ररक्षक आहे मात्र काही फायदा होणार नाही. गोली की तरह सीधा चौकार. संधी होती त्या क्षेत्ररक्षकाला, मात्र त्या चेंडूमध्ये वेग इतका होता, फटक्यामध्ये ताकद आणि गती इतकी होती की त्या क्षेत्ररक्षकाला नाही अडवता आलं. पुन्हा वैभव पाटील काय कमबॅक करेल का चौकार गेल्यानंतर? अजूनही अटॅक करेल का ऋतिक पाटील? ऋतिक पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, बॅक टू द बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावचीची संधी आहे आणि संधी साधलेली आहे. केली जाते की ऋतिक एका धावेसाठी विनाकारण धावले आणि धावचित्तर झाला आणि स्ट्राईक सुद्धा त्यांच्याकडून हिसकावली गेली. कबीरदास जी कहते हैं, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुत करेगी कब. तुम्ही प्रयत्न कधी कराल? जे तुम्हाला नंतर करायचे ते आत्ताच करा, कारण तुमचा संघ 3 सामने पराभूत झालेले आहे. तर पुन्हा एकदा वैभव पाटील अतिशय तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, कॉडबॅनचा अपील केला जातो, हलकासा अपील आणि त्या अपीलला तर स्वागत आहे. या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय अतिथी विराजमान आहेत. श्री सुनीलजी घरत, सामाजिक कार्यकर्ते कोपर, नेहमीच आमच्या संघाच्या पाठीशी ते उभे असतात. नेहमीच आर्थिक मदत असो किंवा कोणत्या बाबतीत ते संघाला
पाठिंबा देत असतात. त्यानंतर श्री गणेशजी भोईर आपलंही स्वागत आहे. श्री नवनाथजी घरत आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि हरीजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. कोपर प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा वैभव पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लगातार 2 चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, 1 विकेट. या षटकातील आता शेवटचा चेंडू, शेवट गोल करावा लागेल. यानंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. रोशनी लायन किंग वर्सेस MK. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लगातार 3 चेंडू निर्धाव. शेवट गोल केलेला आहे फलंदाजाने नाही तर गोलंदाजाने. आणि पुन्हा एकदा तर आपण चलायचंय नाणेफेकीसाठी. सन्माननीय अतिथी सुनीलजी घरत, त्यानंतर गणेशजी भोईर, नवनाथजी घरत, हरीश पाटील आणि राजेशजी पाटील. टॉससाठी झाला आपण. नक्कीच मान्यवर कक्षामधून सुनीलजी घरात, गणेशजी भोईर, नवनाथजी घरात, हरेशजी पाटील आणि राजेशजी पाटील यांना आपण पाहतोय. सर्वांनी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. KPL 2024 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. रोशनी लॉयन किंग आणि MK एंटरप्राइजेस. योगेश चिकणे सर. बाल गोपाल क्रीडा मंडळ, श्री वेताळ क्रीडा मंडळ कोपर आयोजित KPL कमिटी कोपर प्रीमियर लीग टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत आणि मान्यवर सुनीलजी घरत आपल्या सोबत आहेत. शिक्क्याची ओळख सर्वांना आहेच. कालपासून आपण सामने खेळतोय. एका बाजूला कोपर प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूला बघा, जे प्रत्येकाच्या हृदयात करतात घर असे आम्ही कोपरकर. या पाहुण्यांकडे मी कॉलिंग सुपूर्द करतोय. आणि कोण कॉलिंग करणार? लायन किंग संघाचे कर्णधार आम्ही कोपरकर आणि प्रीमियर लीग हे बघा प्रीमियर लीग आणि आम्ही MK11 आणि लायन किंग संघामध्ये नाणेफेक होते. चला बघा नाणेफेकीला किती महत्व आहे, किती जण त्याच्याकडे लक्ष ठेवून आहेत. कोपर किंग असं कॉलिंग आले. कोपर किंग, कोपर प्रीमियर लीग आणि नाणेफेक जिंकलेले MK संघाने. पाहुण्यांना विनंती असेल की आपण चला आसनस्थ व्हायचंय. आपण आसनस्थ व्हा. कोपर प्रीमियर लीग असा कॉल आलेला आहे आणि MK संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. हे सकाळचं सत्र आहे. काही तुमची यामागची रणनीती? आमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणून आम्ही फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज आहेत अशी जे समोरच्या संघाला कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करतील? मनोहर मडवी आहे, मी आहे, जयेश भोईर आहे. आणि मी सांगेन की समोरच्या कुठल्या खेळाडूला तुम्ही खास करून फोकस केले आणि त्या खेळाडू समोर रणनीती अवलंबली आहे? संदीप पाटील आहे, यशराज पाटील आहे. या दोघांना आम्ही लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. आपण नाणेफेक हरलेले आहेत. जिंकला असतील तर क्षेत्ररक्षण घेतल्याचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. मात्र आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करण्यासाठी तुमच्याकडे कोण फलंदाज आहेत? यशराज आहेत आमचे सर्व खेळाडू. त्यांनी प्रत्येकाने 100% दिला तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कर्णधार म्हणून प्रेक्षकांना गोलंदाजी, फलंदाजी की क्षेत्ररक्षण कशामध्ये चांगलं योगदान देताना आम्ही पाहू तुम्हाला? मी सर्व माझ्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढं माझ्या संघासाठी मी प्रयत्न करेन. एक शेवटचा प्रश्न. कोपर प्रीमियर लीग म्हणजे सर्व गावातील तरुण आणि वयोवृद्ध सर्वजण खेळत आहेत. या स्पर्धेतून काय संदेश द्याल किंवा काय तुमचा उद्देश आहे?
या स्पर्धेचा आमचा एकच उद्देश आहे का पूर्ण कोपर हा एकत्मतेच्या भावनेने खेळला पाहिजे आणि कोपरकरांना आपलं म्हणजे जे आमचे खेळाडू आहेत जुने जाणते पुढच्या वर्षी असे खेळाडू उतरले पाहिजे मैदानामध्ये. कोणता 50 असेल, कोणता 40 असेल, सर्वांनी एकजुटीने आपण खेळलो ती कोपर प्रीमियर लीग अजून मोठ्या प्रमाणे चांगली होईल अशा रीतीने सर्वांनी खेळले पाहिजे. बघा आयोजक असं होतं असे चांगले कर्णधारांनी चांगली ओपिनियन दिले आणि बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघाला. MK संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. तर आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक काळीरामजी केने. खूप खूप धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा जय श्रीराम. KPL 2024 चं दुसरं पर्व आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा बालगोपाल क्रीडा मंडळ व श्री वेताल क्रीडा मंडळ आयोजित कोपर प्रीमियर लीग आणि आज दुसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहतोय. MI विपक्ष भूमी डेव्हलपर 32 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये भूमी डेव्हलपर संघ उतरलाय. सलामीवीर रोहित म्हात्रे आणि राजेश भोईर. यानंतर लॉयन किंग आणि MK एंटरप्राइजेस गोलंदाज सुनील पाटील. पहिला चेंडू स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं रोहित म्हात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. आणि आपले सन्माननीय सरपंच हेमंतजी घरात साहेबांच्या वतीनं खूप खूप स्वागत. 32 धावांचं लक्ष आहे आणि 4 धावींनी भूमी डेव्हलपर संघाची सुरुवात झालेली आहे. या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे आणि दिनेश बांबरे सर. आमचे तिसरे पंच संदीप पाटील सर. अतिशय चांगले पंचांची भूमिका. चला वेल कमी घ्या. गोलंदाज सुनील पाटील. बघा 3 ओव्हरसाठी आपण 30 मिनिटं घेतलेली आहेत. आतापर्यंत 10:35 ला आपण पहिला चेंडू टाकलाय. चेंडू पॉइंट रिझन मधून निघालाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. रोहित म्हात्रेनं राजेश भोईरला थांबवलाय कारण की काल राजेश भोईरनं देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. सँडी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अनिल म्हात्रे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. रोहित म्हात्रे त्यानंतर किशोर पाटील, मनोहर मडवी या 40+ खेळाडूंनी प्रभावित कामगिरी केलेली आहे. प्रभाकर असतील 40+ आणि रेग्युलर क्रिकेटचा आपण पाहिलं तर यश, जतीन, यशराज, सुमित यांनी चांगला खेळ केलेला आहे. वैभव असेल, कल्पेश एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावसंख्या 6. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे डीजे मॅन सतीश एक उत्कृष्ट म्युझिक सिस्टीम. गती कमी केलेली आहे. वेलकम मनोहर भाऊ पाटील. चांगला चेंडू रोहित म्हात्रेला बीट केलाय. धावसंख्या 6. 4 चेंडूमध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 सिंगल आणि डॉट. 5वा चेंडू अगदी चेंडूला व्हीसेप मध्ये खेळलेत. बघूया लॉंग ऑफ रिझनला चेंडूला उचललाय. वेलकम 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 सुस्वागतम. कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच हेमंतजी सूर्यकांत घरात साहेबांचं बंदनामावरती क्रीडानगरी मध्ये शुभागमन झालेलं आहे. रुपेश उमाकांत पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोपर माजी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आणि राजेश भोईरच्या बॅटमधून हा पहिला षटकार.
कोपार ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य रुपेश आनंद पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. 1 ओव्हर बिनबाद जिंदाबाद 13 धावा झाली आहेत. 32 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. आज सुनीलजी घरात, समाजसेवक कोपार गणेशजी भोईर, नवनाथजी घरात आणि आमचे हरेश पाटील त्यानंतर राजेश पाटील हे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं KPL 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज झालेत ऋतिक पाटील. 12 चेंडू 19. पहिला चेंडू अगदी रोहित म्हात्रेनं खोदून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एकानी सोडलाय, दुसऱ्यांनी अडवलाय. धाव मात्र एकच येईल. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. हरेश पाटील वेताल कोपर 40+ चे एक सदस्य आहेत आणि नेहमीच आपल्या संघाच्या बरोबर अगदी सावलीप्रमाणे ते उभे राहिलेले आहेत. चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलाय. 2 धावा ती पूर्ण केलेत. धावसंख्या 16 अंकावर पोहोचलेली आहे. MI संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. कालच्या दिवसातून 3 सामने त्यांनी गमावलेले आहेत. हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा झालाय. इथे देखील चांगला चेंडू होता. अगदी तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रोहित म्हात्रे आणि राजेश भोईरनं भूमी डेव्हलपरसाठी चांगलं कमबॅक केलेलं आहे. कालचा पहिला सामना गमावला, त्यानंतर सलग 2 सामने जिंकलेत आणि या सामन्यातून देखील विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. 9 चेंडूमध्ये 18 आलेत. अजूनही 9 मध्ये 14 धावांचं समीकरण शिल्लक आहे. नक्कीच या सामन्यातून जर MI संघ पराभूत झाला तर कदाचित 2025 ची वाट पाहावी लागेल. इथे पुन्हा एकदा गती चुकी केलेली आहे. विमर नो बॉलचा इशारा आलाय. क्या बात आहे. इथे चुकीला माफी नाहीये. ओव्हर स्टेप होता. धावा झालेत 23. 9 धावांची गरज आणि इनसाइड आउट. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. राजेश मधून हा दुसरा धमाका षटकार. फक्त आणि फक्त 3 धावा विजयापासून दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. काय सामना खेळलेत. 8 चेंडू आहेत. भूमी डेव्हलपर संघाची चांगली कामगिरी. 3 धावा आणि हा आला विजयी षटकार. जबरदस्त फलंदाजी अगदी ताबडतोब. डीजे